नमस्कार, सावी रेसिपीजमध्ये आपले मनापासून खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहूया मसाला चेरी टोमॅटो. रेसिपीला सुरुवात करूया. तर कढई तापवून इथे 2 चम्मच तेल टाकलेले आहे. तेल गरम झाले की अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरे टाकलेले आहे. जिरे व्यवस्थित फुलले की त्यामध्ये टाकलेला आहे एक मोठा कांदा पण बारीक कट करून. इथे मी बारीक कट करून कांदा वापरलेला आहे. त्याऐवजी तुम्ही कांद्याची पेस्ट सुद्धा वापरू शकता. तर 1 मिनिटभर हा कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. खूप जास्त लाल करायचा नाही. तर अतिशय सोपी आणि चविष्ट आज आपण भाजी तयार करणार आहोत. भाजीला अगदी 5 मिनिटच लागतात. 5 मिनिटात ही भाजी खूप छान तयार होते. तर 1 मिनिटभर कांदा आपला परतून झालेला आहे. यामध्ये टाकूया 1 चम्मच अद्रक लसणाची पेस्ट. तर ही पेस्ट सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे, जेणेकरून अद्रक लसणाचा कच्चेपणा जो असतो ना, तो नाहीसा होईल. तर तेलामध्ये 1 मिनिटभर परतल्यानंतर यात टाकूया 2 चम्मच भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट. तर ही पेस्ट सुद्धा तेल सुटेपर्यंत आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहे. तर कांदा, खोबऱ्याची पेस्ट ही व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. फक्त परतताना ना सतत चम्मचने हलवत राहायचं आहे, म्हणजे ते खाली लागणार नाही. आता यात कोरडे मसाले टाकूया. त्यामध्ये 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच लाल तिखट आणि पाव चम्मच हळद. तर आता हे सर्व कोरडे मसाले तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. सतत चम्मचने हलवत, कारण ते करपले नाही पाहिजे म्हणून. तर हे व्यवस्थित होण्यासाठी गॅस कमी करायचा आहे, म्हणजे ते करपणार नाही. तर आता मसाले व्यवस्थित तेलामध्ये झाल्यावर यामध्ये 1 वाटी बारीक टोमॅटो म्हणजे चेरी टोमॅटो, याला गावाकडच्या भाषेत ना भेद्र म्हणतात. तर हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. तर 1 मिनिट झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्स करूया. आता झाकण न ठेवताच आपण 1 मिनिटभर हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेले आहे. आता यामध्ये 2 वाटी गरम पाणी टाकलेलं आहे. लक्षात घ्या, मसाल्याची कुठलीही भाजी करताना ना त्यामध्ये उकळते पाणी टाकायचे, म्हणजे भाजीला चव तर छान येते, शिवाय तर्रीही खूप छान येते. तर फक्त आता 2 मिनिटं आपल्याला याची चांगली वाफ काढून घ्यायची आहे. अगदी 2 मिनिटात हे टोमॅटो व्यवस्थित नरम होतात. खूप जास्त शिजले तर भाजी व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे थोडेसे हे अधडकच्चे जे शिजलेले असतात ना, ते छान लागतात. तर आपली ही टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे. आता चेरी टोमॅटो हे चवीला खूप आंबट असतात आणि शिवाय आपण हे मसाल्यात केले, त्यामुळे बॅलन्स राखण्यासाठी यामध्ये अर्धा चम्मच साखर किंवा गूळ टाकायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया. तयार आहे आपली चेरी टोमॅटो म्हणजेच भेद्राची भाजी. तर ही भाजी पोळीबरोबर तर छान लागते, पण भाकरीबरोबर एक नंबर. तर जरूर ट्राय करा. अगदी 5 मिनिटात तयार होणारी ही भाजी आहे. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपींचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील. भेटूया तर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.